12वी शिक्षण घेणाऱ्या 17 वर्षीय स्वतःच्याच मुलीला आई-वडिलांनी पैशासाठी विविध व्यक्तींकडून सामूहिक अत्याचार करायला भाग पाडल्याचा गंभीर आरोपाची तक्रार पीडितेच्या काकीनं पोलिसात केली। हा घृणास्पद आणि खळबळजनक प्रकार भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील एका गावात घडला आहे। पीडितेच्या काकीच्या तक्रारीवरून साकोली पोलिसांनी पीडितेच्या आई, वडील आणि अन्य एका महिलेसह एकूण 6 जणांना अटक केली आहे, तर एक आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली। पीडिता ही इयत्ता 12वी शिक्षण घेत आहे। या प्रकरणामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे। प्रकरण घडलेलं होतं, त्यामध्ये आई वडिलांचाही सहभाग असल्याची माहिती मिळत आहे। काय प्रकरण आहे आणि किती लोकांना त्यामध्ये अटक झालेली आहे? वडदमध्ये एक सेक्शुअल हॅरेसमेंटच्या लैंगिक अत्याचार प्रकरण घडलेला होता, ज्यामध्ये जे मुली आहे त्याची वय फक्त 17 वर्ष 8 महिने आहे, ते मायनर आहे। आणि या गुन्ह्यामध्ये त्यांचे जे आई वडील आहेत ते पण आरोपी आहे, कारण त्यांनी त्यांची मुलीला विकला होता, लोकांना दिला होता रेप करण्यासाठी। त्यामध्ये एकूण आतापर्यंत 7 आरोपी निष्पन्न झालेले आहे। त्या 7मध्ये 6 आरोपी अटक झालेला आहे, एक आरोपी आता फरार आहे। त्यांची शोध चालू आहे आणि आता तपास चालू आहे। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।